नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला, अद्वैत आणि सरोज आता हे बाहेर येतात. तर अद्वैत कलाला थँक्यू बोलतो तेव्हा कला म्हणते की हे बघ, तुला माहितीच आहे की काय मला सत्याच्या बाजूने चालायला आवडतं. आज ना उद्या सत्य बाहेर आलंच आणि मला अन्याय सहन होत नाही हे तर तुला माहितीच आहे, त्यामुळे मी नेहमीच खरे बोलते. तर अद्वैत म्हणतो की हो ना, म्हणूनच तू खरे आहे. तर सरोजला राग येतो. सरोज म्हणते की बास झाला, आता चला घरी. तेव्हा मात्र आता ते तिघेही घरी जायला निघतात, परंतु इन्स्पेक्टर साहेब हे आतमधून बाहेर येतात आणि कला मॅडम अद्वैत सर यांना म्हणतात, अद्वैत सर आणि कला मॅडम एक मिनिट, अजूनपर्यंत बायको ही नेहमी नवऱ्यासोबत असते असं ऐकलं होतं, पण आज मात्र तुम्ही ते प्रत्यक्षात करून दाखवलं. मग कायदा असो की घर, बायको ही नेहमी नवऱ्यासोबतच असते. त्यामुळे कला मॅडम तुमचे खूप खूप आभार सुद्धा आणि सॉरी सुद्धा. त्यावर आता कला म्हणते की नाही हो साहेब, परंतु एक रिक्वेस्ट मी तुम्हाला करू का? प्लीज तुम्ही त्या मुलीला पत्रकारांसमोर बोलायला सांगा, म्हणजे चांदेकरांची इज्जत वाचे. आम्ही बाहेर पडलो तर सर्व पत्रकार असं समजतील की आम्ही पैसे देऊन केस दाबून टाकली. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि चला म्हणून आता ते बाहेर न्यूज जे काही रिपोर्टर आहे त्यांच्या जवळ येतात. तेव्हा मात्र आता सर्वजण लगेच तिकडे चांदेकर आलेत म्हणून धाव घेतात. तेव्हा आता रिपोर्टर लगेच विचारायला सुरुवात करतात की काय झालं सर, की अद्वैत चांदेकर आणि विनयभंगाच्या केसचा त्यांचा काही संबंध आहे का, असे प्रश्न विचारायला सुरुवात तर करतातच. त्यावर आता दुसरा रिपोर्टर विचारतो की कला मॅडम, अहो तुमच्या नवऱ्यावर विनयभंगाची केस आहे, मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि साहेब, अहो केसचं काय झालं, अटक झालेली आहे का? तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब कदम मॅडम यांना त्या मुलीला घेऊन यायला सांगतात. त्यानंतर आता इथे पोलीस स्टेशन मध्ये जो काही प्रकार घडत आहे तो सर्व आता लगेच सोहम धावतच आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर दाखवायला घेऊन येतो. सर्वांना तो आवाज देतो की आबा आबा, आई आई, बाहेर या सर्वजण. तेव्हा मात्र आता लगेच सोहम थोडासा थांबतो तर श्रीकांत विचारतो की अरे काय झालं, दाखव ना. तेव्हा काजल, संगीता आणि रजनी सुद्धा धावतच येतात. तेव्हा काजल सुद्धा पाहत असते तर दिनकर लगेच काजलकडे रागाने पाहतो आणि काजलला म्हणतो की काजल, हे बघ जरा पाणी घेऊन ये प्यायला, कारण आता सोहम समोर दिनकरला काही काजलला थांबून द्यायचं नसतं. तर सोहमचं सुद्धा लक्ष दिनकरच्या बोलण्याकडे असतंच, म्हणून सोहम अगदी दिनकरकडे पाहत असतो. तर काजल आता रागाने बघतच लगेच ती किचन मध्ये पाणी घ्यायला येते. त्यानंतर आता कदम मॅडम शालूच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येतात. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कला मॅडम, आहो तुम्हीच आता या मुलीला विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल ते. तर कला लगेच त्या मुलीला म्हणजे त्या शालूला विचारते की बोल आता, सांग तू सर्वांना, कारण हे सर्वजण आता अद्वैत चांदेकर चिखल फेकर करतात, खरं काय आहे ते सांग आता. त्यावर आता न्यूज रिपोर्टर विचारते की काय हो, तुम्ही दाखल केलेला गुन्हा सिद्ध झाला किंवा नाही झाला का, की चांदेकरांनी पैसे देऊन ही केस दाबली की काय, की रद्द केली? तेव्हा मात्र दुसरा रिपोर्टर विचारतो की हा आरोप यांनी मान्य केलेला आहे का? तेव्हा मात्र आता घरी सुद्धा अगदी ही जी काही महत्वाची मोठी बातमी आहे सर्वजण अगदी पाहत असतात लॅपटॉपवर. अद्वैत चांदेकरावर विनयभंगाचा आरोप आणि आता तेथे जे काही घडत आहे ते स्पष्ट आता येथे घरी सुद्धा पाहायला मिळत असतं. कला त्या मुलीला विचारत असते की सांग ना खरं काय आहे ते स्पष्ट, की तुला खरं बोलायची लाज वाटते की काय? खरं तर असं न होता खोटं बोलायची तुला लाज वाटायला हवी. त्यावर आता ती मुलगी म्हणते की हो हो, मी हे सर्व पैशांसाठी केलं. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकल्यानंतर त्यातील ज्या काही बायका असतात त्यांना तर धक्काच बसतो आणि काय ही मुलगी खरंच कशी वागली, म्हणून आता ह्या मुलीच्या वागण्याचा त्यांना राग सुद्धा येतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर घरी मात्र संगीता लगेच देवीला हात जोडते. तेव्हा मात्र आता ती मुलगी तिचा गुन्हा कबूल करत असते की मला समजलं की हे श्रीमंत आहे म्हणून मी यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता कला म्हणते की आता कळलं का तुम्हाला, आता कळलं असेल की खरा दोषी कोण आहे ते. आपण सगळ्यांनी स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा भेदभाव बाजूला ठेवून गुन्हा कोणी केला आणि का केला या सगळ्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि त्या पत्रकारांना म्हणते की तुम्ही स्वतःला सर्वजण पत्रकार म्हणवतात, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, याची एवढी जाण ठेवा. आरोप करणं हे खूप सोपं असतं, पण सत्याच्या बाजूने उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तेव्हा सर्व पत्रकारित मॅडम आणि सर खाली मान घालतात. तेव्हा आता लगेच कला ही त्यांना पुढे म्हणते की तुम्ही तर काय केलं, तुम्ही तर सरळ सर्वांवर आरोप करून ठेवले, कुठलीही शहानिशा न करता आरोप करून मोकळे सुद्धा झालात. याचा तुम्ही विचार केला की याला दुसरी सुद्धा बाजू असू शकते आणि असो जे काही खरं आहे ते सगळ्यांना सांग, नाहीतर लोक म्हणते
की अद्वैत चांदेकरने पैसे देऊन केस दाबून टाकली। त्यावर आता रजनी आणि आबा सर्वजण अगदी खुश होतात। ही बातमी ऐकल्यानंतर रजनी लगेच म्हणते की आबा, अहो मी म्हटलं होतं ना की अद्वैतला काही होणार नाही म्हणून। आबा सुद्धा खुश म्हणतात की हो हो। त्यानंतर ज्या काही समाजसेविका सुद्धा असतात तर त्या बायका सुद्धा तिथे आलेल्या असतात आणि त्या अद्वैतची माफी मागतात की चांदेकर साहेब, आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, तुमची काही चूक नसताना आम्ही तुम्हाला खूप असे बोललो, आम्हाला सुद्धा साहेब माफ करा आणि मॅडम आम्हाला माफ करा। तेव्हा आता सर्वजणी बायका ह्या अद्वैत आणि कलासमोर हात जोडतात की आम्ही खरंच चुकलो, आम्हाला माफ करा। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरे आभार मानायचे तर कला अद्वैत चांदेकर यांचे, त्यांनी तर खरं आम्हाला चोर पकडून दिले आणि ते तर खरंच चोर नव्हते, तर ती एक अशी जोडी होती की त्यांच्या मागावर आम्ही गेले काही वर्षापासून होतो आणि थँक्यू कला मॅडम, थँक्यू अद्वैत सर म्हणून आता सर्वजण अगदी अद्वैत आणि कलाचं कौतुक करत असतात। तेव्हा मात्र आता घरातील सर्वजण हे बघून आणि ऐकून खूप असा आनंद त्यांना होतो। तेव्हा आता पोलीस त्या म्हणजे शालूला घेऊन जातात। त्यानंतर आता कला ही आता घरी जायला निघते तर अद्वैत तिला म्हणतो की खरे थांब। तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच आपला हात पुढे करतो आणि कलासमोर धरतो शेक हँड करण्यासाठी। तेव्हा मात्र आता लगेच सरोजी रागाने त्या दोघांकडे पाहत असते, परंतु कला म्हणते की हे बघ, आपण असा शेक हँड नाही करत, ते नाही का आपलं ठरलं होतं, आणि एकमेकांच्या असं हाताला अगदी वमूट झाकून असं डन करत असतात। तर कला म्हणते की हे बघ, तू चुकला, तू व्यवस्थित कर। अद्वैत विचारतो की काय होतं। हा दोघेही एकमेकांना अगदी तसंच डन करतात। तर अद्वैत हा अगदी खुश होऊन कलाकडे बघून हसत असतो। सरोजला मात्र आता खूप असा राग येत असतो। त्यानंतर आबा इतके इकडे खूप खुश असतात। आबा म्हणतात की अरे सोहम प्रौरांनी अगदी वेळीच प्रसंगाव सावधान दाखवलं म्हणून बरं झालं, आणि दोघेही आता एकदा सुखरूप घरी आले ना म्हणजे मग बघ की माझ्या जीवात जीव येईल। तेव्हा सौ म्हणतो की आबा हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, कला वहिनी आणि अद्वैत दादा फक्त या प्रसिद्धीतून मार्ग काढतात आणि ते एकमेकांना कशी साथ देतात हे आपण तर आपल्या डोळ्यांनी बघितलं ना, त्यामुळे ते येताना सुद्धा आता दोघेही घरी सुखरूपच येतील। तर आबा म्हणतात की हो ना, तरी सुद्धा अरे मला त्यांची काळजी लागते। आणि तेवढ्यात मात्र आता अद्वैत आणि कला ही दोघे सोबतच घरी येतात आणि सरस सुद्धा असते। तेव्हा मात्र आता आबा अगदी खुश होऊन उठतात आणि आपली पोरं आली रे असं म्हणून अगदी दाराशी येतात आणि अगदी तोंड भरून गोड कौतुक करून म्हणतात की पोरांनो या रे या। तेव्हा लगेच सर्वजण बाहेर येतात। तर सोहम लगेच म्हणतो की आबा, अहो बघा, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, जिकडे कला वहिनी आणि अद्वैत दादा आहे तिकडे सगळं काही नीटच होणार। तेव्हा आता सोहम लगेच म्हणतो की खरंच कला वहिनी आणि अद्वैत दादा, तुम्ही खरंच अगदी बेस्ट आहात, माझ्यासाठी अगदी आयडल्स आहात, आयडल्स। तेव्हा मात्र आता आबा सुद्धा खुश म्हणतात की अरे सोहम, तू अगदी बरोबर बोललास, अरे 52 नंबरी सोन्यात अरे कसलेला हिरा जसा शोभून दिसतो ना, तशीच तुमची जोडी आहे। रोहिणी, राहुल आणि सरोज यांना मात्र खूप असा राग येत असतो। अरे तुम्ही शोभतात तर खरंच खास, परंतु जेव्हा तुम्ही जोडीने उभे असतात तेव्हा ते तेज काही अजून उजळतं आणि खरं तर अरे या परिस्थितीतून बाहेर येणं खूप असं अवघड होतं। अरे पण तुम्ही सर्व काही अगदी धीरानं समजून गेलं बघा। अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि ते पण सगळ्या मीडिया समोर। अगं सुनबाई, जगासमोर तू खंबीरपणे तुझ्या नवऱ्याला साथ देत होती आणि ज्या पद्धतीने तू सर्वांना समजून सांगितलं, खऱ्या खोट्याची जाणीव तू करून दिली, आणि एवढंच नाही तर आपल्या कुटुंबाच्या इब्रतीला तू धक्का सुद्धा लावून दिला नाही। खरंच मला तुमच्या दोघांचा खूप असा अभिमान आहे। तेव्हा कला आणि अद्वैत अगदी खुश होतात। त्यावर आता रागाने सरोज लगेच पुढे येते आणि म्हणते की आबा, अहो आपल्या अद्वैतने खरंच काही केलं नव्हतं ना, म्हणून आपली इज्जत वाचली, त्यात म्हणजे या मुलीमुळे काहीच झालेलं नाही। त्यावर आता आबा हे लगेच सरोजला म्हणतात की सरोज, अगं आता कलाच म्हणत होते की आपण गरीब श्रीमंत, काळा आणि गोरा, स्त्री पुरुष याच चक्रामध्ये राहतो आणि आपलं मत ठरून टाकतो। अगं पण नक्की खरं काय आणि खोटं काय हे तर अगोदर ओळखायला शिकलं पाहिजे। अगं आपला अद्वैत तर निर्दोष होताच, परंतु त्याला मात्र एकही डाग लागून न देता जगासमोर आणणं हे गरजेचं होतं, आणि ते म्हणजे आपल्या हे कला पोरीने करून दाखवलं। आणि एक बायको म्हणून वाईट परिस्थिती सुद्धा ती आपल्या नवऱ्याच्या बाजूने उभी राहिली आणि त्याला सांभाळून या परिस्थितीतून तिने अगदी अलगद बाहेर सुद्धा काढलं। अगं ते तर महत्वाचं आहे आणि तेच ह्या पोरीनं केलं। त्यावर आता खुशून कला म्हणते की आजोबा, माझा पूर्ण विश्वास आहे की चांदेकर असं काही करणं शक्यच नाही, म्हणून मी त्याची बाजू घेतली। त्यानंतर आता सोहम लगेच अगदी खुशून म्हणतो की काही बेस्ट ऑफ द कपल अवॉर्ड आहे तर ते कला आणि अद्वैत या दोघांचं। तेव्हा मात्र आबा लगेच खुशून हसतात आणि कला अद्वैत वारे पट्ट्या म्हणून सोहमची पाठ थोपडतात आणि ऐकून खूप असं बरं वाटलं असे म्हणतात। अरे सोहम, अंबाबाईने ह्या दोघांनाही एकमेकांच्या मदतीसाठी एकमेकांना पाठवलं। तेव्हा मात्र अद्वैत विचारत असतो तर सोहम मुद्दा म्हणतो की काय ग कला वहिनी, आजकाल दादा जरा तंद्रीतच असतो। तेव्हा अद्वैत लगेच सोहमकडे पाहायला सुरुवात करतो। तर आबा म्हणतात की सोहम, अरे उगाच थट्टा करू नको, त्यांची थट्टा कशाला
कशाला करतो, अरे ते एकतर दमून आले, जरा त्यांना आराम करून द्या, जा रे पोरांनो आराम करा, म्हणून कला आणि अद्वैत लगेच रूम मध्ये जातात. आणि सरळ सुद्धा अगदी रागाने आतमध्ये जाते. तर आबा ही खुश होऊन रजनीला म्हणतात की रजनी साखर ठेव बरं तू अगोदर देवासमोर, ही सर्व काही तिचीच कृपा आहे. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा. तेव्हा आता संगीता लगेच काजलच्या हाताला धरते आणि तिला सुद्धा आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर आता अद्वैत आणि कला आतमध्ये येतात. तेव्हा अद्वैत विचार करतो की हे सर्व काय होऊन बसलं, हे तर व्हायला नकोच होतं. कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा माझ्या नावावर हा ठपका बसला, चांदेकरांच्या इज्जतीवर ठपका बसला. शेवटी चांदेकर फॅमिलीचं सुद्धा एक स्टेटस आहे, त्यामुळे जास्त थोडंसं केअरफुली वागायला हवं होतं का. आणि तेवढ्याच समोरून कला येते आणि तिचा धक्का अद्वैतला लागतो. तर अद्वैत लगेच बाजूला होऊन जातो. तेव्हा कलाही त्याच्या पाठीचं मारते आणि विचारते की काही तू म्हणालास का. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय मी तर काही म्हणालो नाही. तर कला म्हणते की हो अरे म्हणाला तू, अरे तू काहीतरी म्हणालास म्हणजे मला काहीतरी ऐकू आलं. त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं मी खरंच काहीच बोललो नाही, अगं तुला भास होत आहेत. त्यावर आता कला म्हणते की अरे भासबीस मला काही होत नाही, तू नक्की काहीतरी म्हणाला, मग मला असं उगाच ऐकू आलं का. यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ जसे तुझे डोळे मोठे आहेत ना तसे कान सुद्धा अगदी लांब आहेत, म्हणून मी जे काही बोललो नाही ते तुला ऐकायला येतं. तेव्हा कला म्हणते की अरे मला ऐकू आलं, तू थ वरून काहीतरी म्हणलास. तर आता अद्वैत म्हणतो की काय ग मी थवरून काहीच म्हणलं नाही, तुझे कान काही थरकाप कापतात का, हे असे म्हणून तुला असं काहीतरी वेगळं ऐकायला आलं असेल. त्यावर आता कला म्हणते की बघ तू परत काहीतरी बोललास, अरे मला ऐकू आलं पण कळलं नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ आता माझं जास्त डोकं खाऊ नकोस, जा बरं तू. तर कला म्हणते की हो तू थँक्यू असं म्हणत होता. तर अद्वैत म्हणतो की अगं मी तुला जातो असं म्हणालो. तर कला म्हणते की नाही अरे तू थँक्यू म्हणाला आणि आता तर मला नीट असं ऐकू आलं, आणि कशाला तू इतका गरज आहे, इट्स ओके चांदेकर. त्यावर आता अद्वैत म्हणतो की अच्छा म्हणजे माझ्याकडून तुला फक्त थँक्यू ऐकायचं म्हणून तुझे हे सर्व नाटक सुरू आहे. तर त्यावर आता लगेच कला म्हणते की काय फुकटच कसला आहेस रे चांदेकर तू, अरे तू तर कायम एवढ्या मॅनर्स बिनरचे आदर्श देत असतो लोकांना, मग तुला मदत करणाऱ्यांना साधं मनापासून थँक्यू सुद्धा म्हणता येत नाही का, कसले चांदेकर रे तुम्ही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ माझ्या मॅनर्सला तू चॅलेंज करायचं नाही, आणि तेथून बाहेर आल्याशाने मी तुला थँक्यू म्हटलं. त्यावर आता कला म्हणते की हो ना अरे तू म्हटला होता पण ते सर्व जगासमोर होतं, येथे खोलीत आल्यानंतर तू कुठे काही म्हणाला. त्यावर आता अद्वैत म्हणतो की म्हणजे काय ग जगासमोर एक बोलायचं आणि खोलीत आल्यानंतर वेगळं बोलायचं का, आमच्यामध्ये अशी प्रथा नाही की आत एक आणि बाहेर एक. तर कला म्हणते की नाही अरे तू वागतोस ना तसा, बाहेर जगासमोर वेगळा वागतो आणि इथे रूम मध्ये वेगळा वागतो. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ तसं काही नाही आणि मला तुझ्यासारखं डिफॉल्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही. तर कला म्हणते की मला सुद्धा नाही, आणि ती आपलं तोंड वळवते आणि तोऱ्यात थोडंसं बाजूला जाऊन बसते. तेव्हा आता तेथे बसून कला ही अद्वैतला परत म्हणते की हे बघ थँक्यू म्हणून झाल्यानंतर आभार सुद्धा मानायचे असतात, आणि जर चूक झाली तर ती सॉरी म्हणून कबूल सुद्धा करता येते. एवढी हिंमत आमच्यामध्ये आहे आणि तुमच्या चांदेकरांचं काय, तुम्हाला तेवढं सुद्धा जमत नाही, छे अरे कसलं हे वागणं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ जिकडे आमची कशी गरज आहे तसे आम्ही वागतो. त्यावर आता कला म्हणते की हो का, मग आता येथे या खोलीमध्ये मनापासून तुम्हाला थँक्यू म्हण, तरच मी मान्य करेल की एक म्हणजे खरंच तुला माझे मनापासून आभार मानायचे आणि तुमच्याकडे थँक्यू सॉरी म्हणण्याची प्रथा आहे, मॅनर्स आहे. तेव्हा अद्वैत लगेच उठून उभा राहतो. तर कला विचारते की काय रे एक का दोन काय 3 कर ना मान्य तू लगेच, का काय नक्की काय तुला निवड. त्यावर आता अद्वैत पुन्हा खाली बसतो आणि खरंच तू खूप अशी बोरिंग आहेस ग, आणि ठीक आहे चल मी तुला थँक्यू बोलतो, आणि लगेच तो कलाला थँक्यू बोलतो. झाले का आता असे विचारतो. तर कला ही अगदी त्याच्याकडे एकटक पाहत असते. त्यानंतर मात्र आता इकडे नैना सौरवला कॉल करते आणि आता काय झालं असं विचारते. तेव्हा सौरभ तिला पैसे मागत असतो. तर नैना म्हणत असते की हो बाबा हो, अरे मी तुला पैसे देत राहील पण तू जरा थोडस थांब, मला माहिती आहे की माझी प्रेग्नेन्सी ही खूप मोठं सिक्रेट आहे. आणि त्याच वेळेस आता नैना ही सौरभशी फोनवर बोलत असताना मात्र रोहिणी तिकडे येत असते. तेव्हा नैना म्हणत असते की हो मी तुला पैसे देईन, परंतु आता मात्र फोन ठेवते आणि बाय करून फोन ठेवते आणि समोर पाहते तर काय दरवाजात रोहिणी उभी असते. रोहिणीला बघून आता नैनाला ती पूर्णपणे घाबरते आणि धक्का बसल्यासारखे होत. तेव्हा मात्र आता लगेच रोहिणी आत येते. तर नैना म्हणते की मॉम इन लॉ तुम्ही येथे. तेव्हा रोहिणी लगेच नैनाकडे बघून मनात म्हणत असते की नैना नक्की कुणाशी बोलत होती, प्रेग्नेन्सी बद्दलच ती काहीतरी बोलत होती, म्हणून रोहिणीला सुद्धा संशय येतोच. तर नैना ही लगेच रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ अहो बोला ना काय काम होतं. त्यावर आता रोहिणी
विचारते की नैना अगं काय झालं, तू इतकी का घाबरलीस? नैना म्हणते की मी कुठे घाबरले? तर रोहिणी म्हणते की नाही ग, तुला खूप घाम आला म्हणून तुला मी विचारलं. त्यावर आता नैना म्हणते की मॉम इन लॉ, तुम्ही आज अचानक आमच्या खोलीमध्ये काही काम होतं का? त्यावर आता रोहिणी म्हणते की हे बघ, माझ्या मुलाची रूम आहे, ती नेहमी येत असते. मी कुठे आहे तो? तर नैना म्हणते की तो आता रूम मध्ये नाही. तुमचा काही मेसेज होता का? मला द्या, मी सांगते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की नो, इट्स ओके, मी त्याच्याशी स्वतः बोले. तेव्हा आता नैना तर विचारातच पडते, परंतु रोहिणी मात्र मनात विचार करते की नक्की ही काहीतरी लपवते, नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून. तेव्हा मात्र आता लगेच रोहिणी ही नैनाला म्हणते की नैना, आणि तिच्या पोटाकडे पाहत असते. तर नैना अगदी घाबरते आणि आपल्या पोटाला जे काही ते बांधलेलं आहे ते जरा चापून व्यवस्थित बघते आणि विचारते की काय झालं. तेव्हा रोहिणी म्हणते की नैना अगं जरा साडी ही सैल नेसत जा, कारण तेच आता चांगलं आहे. तेव्हा मात्र आता नैना खूपच घाबरते आणि हो असं म्हणते. तर रोहिणी विचार करते की ही नैना प्रत्येक वेळेला इतकं का घाबरत असेल? हिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी असं खतखततंय, हे मात्र नक्की, त्यामुळे मला शोध तर घ्यायलाच हवा. त्यानंतर आता रोहिणी आपल्या रूम मध्ये येते आणि सारखा नैनाच्या बोलण्याचा विचार करत असते. मला बघून नैना अशी नक्की काय कुणाशी फोनवर बोलत होती आणि आता ती इतकी घाबरली सुद्धा की मॉम इन लॉ तुम्ही येथे, या सर्व काही बोलणं तर अगदी ती विचार करून आठवते. पोटाला सुद्धा अगदी हात लावून अशी घाबरतच चापते आणि काय झालं असं रोहिणीला विचारते. तेवढ्यात आता राहुल येतो. राहुल आता लगेच रोहिणीला म्हणतो की मम्मा अगं सॉरी, जरा मित्राचा फोन होता म्हणून मी जरा बाहेर बोलत होतो. तर रोहिणी मात्र आता डिस्टर्बच असते, ती काही राहुलच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा अगं झालेला जो काही प्रकार आहे ना त्याच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं. अगं मम्मा हे काय घडतंय? आपला कुठलाच कोणताच प्लॅन का वर्क होत नाही? त्या राजा राणीच्या संसाराच्या गाडीचा ब्रेक तरी सुद्धा मी फेल केला होता, तरी सुद्धा आता मला असं वाटलं होतं की नक्की काहीतरी होईल म्हणून, नक्की असं वाटलं होतं की आपण काहीतरी मोठा बॉम्ब फोडला म्हणून. अगं पण काय झालं मम्मा? अगं काहीतरी बोल ना तू. रोहिणी मात्र आता काही बोलायला तयार नसते. त्यावर आता रोहिणी लगेच म्हणते की हो ना, आपण काही न करता विनयभंगाच्या केसमध्ये सुद्धा तो अडकला होता, परंतु त्या कलाने सुद्धा अगदी त्या बदनामीतून सुद्धा त्या अद्वैतला वाचवलं. गेंड्याची कातडी आहे या दोघांची, पण वाचून वाचून हे दोघे किती वाचणार आहे? आपण फुल अप प्लॅन जर केला तर मग त्यांचं वाचणं ही शक्य नाही, पण आपला प्लॅन हा फुल ऑफ प्रूफ असायला हवा. त्यामुळे आता मात्र तू बघतच राहा की असा काहीतरी कडक प्लॅन करून मी चक्रव्यूहात असं अडकवते की त्या चक्रव्यूहाच्या बाहेर पडण्याची त्यांची आशा संपून जाईल. तेव्हा मात्र राहुल आपल्या रोहिणी मॉमवर आणखीन खुश होतो. त्यानंतर मात्र आता दिनकर, संगीता आणि हे आबा आणि काजल बाहेर असतात. तर दिनकर आबांसमोर हात जोडतो आणि आता आबाजी आम्ही निघतो असे हात जोडून म्हणतो. तेव्हा आता आबा म्हणतात की काय हो, कुठे निघालात? व्याही आहो, चहा पाणी घ्या, थांबा जरा. तेव्हा दिनकर म्हणतो की नाही नको, हे समजा जे काही घडलं त्याबद्दल खरंच खूप काळजी वाटत होती, त्यामुळे जरा मी गडबडीतून आलो होतो. त्यात म्हणजे मला मिसळीच्या स्टॉलवर सुद्धा जायचं आहे, त्यामुळे आता मी निघतो आणि संगे येतो की मी. आणि दिनकर काजलला म्हणतो की काजल चल आता. काकी म्हणतात की अगं काजल परत ये. तेव्हा मात्र आता काजल जायला निघते आणि काही जण आपल्या रूम मध्ये निघून जातात, श्रीकांत वगैरे. आणि संगीता ही काजलच्या हाताला धरते आणि तिला खुणावून म्हणत असते की जरा शिस्तच राहायचं, जे काही सांगितलेलं आहे ना ते सर्व काही लक्षात ठेव आणि चल आता निघाता. तेव्हा मात्र आता सोहम खांबाला टेकून अगदी फोनवर बोलत असतो आणि काजल आता तेथून जात असते, परंतु तिचं सोहमकडे लक्ष जातं. तेव्हा आता ती घाईने सोहम जवळ येते आणि सोहमचं फोनवर बोलणं झाल्यानंतर सोहम काजलकडे पाहत असतो आणि काजल ही सोहमकडे पाहते, परंतु सोहम मात्र आता काही उत्तर न देता लगेच आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता काजल म्हणते की सोहम अरे जरा ऐकून घे, परंतु सोहम काही ऐकून घेत नाही आणि तो आत निघून जातो. तर काजलला वाईट वाटतं. तर इकडे कला ही रूम मध्ये अद्वैतला म्हणत असते की हा अरे काय तोंड केलं, जरा आरशामध्ये बघ एकदा, पक्का गरज सरो आणि वैद्य मरो असे म्हणतात, थँक्यू असं म्हणतात. त्यावर आता अद्वैत विचारतो की मग कसं? कला म्हणते की अरे म्हणजे आपल्यामुळं समोरच्या माणसाचं अगदी सार्थक झालं असं त्याला वाटलं पाहिजे. त्यावर आता अद्वैत लगेच म्हणतो की बस तू खाली बस बरं खाली बस. तर कला खाली बसते आणि अद्वैत म्हणतो की खूप अशा अपेक्षा आहेत ग तुझ्या, समोरच्या माणसाने थँक्यू म्हणायचं की नाही आणि म्हणायचं काय आणि ते कसं म्हणायचं हे सुद्धा तूच ठरवतेस का? त्यावर आता कला म्हणते की हे बघ तुला आठवते का जेव्हा तू माझं घर विकत घेतलं होतं तेव्हा काय झालं होतं? तर अद्वैत म्हणतो की हो तू तर माझ्या कानामध्ये किंचाळली होती. त्यावर आता कला म्हणते की हो तू
तुला तर तेवढं बरं आठवतं, परंतु मला तर कळलं होतं तुझा हेतू चांगला आहे, तेव्हा मात्र मी मनापासून तुला थँक्यू म्हणाले होते. अरे मी तुला विचारलं होतं की तुला काय हवं आहे, तेव्हा तू म्हणालास की मला खायला हवं आहे छान छान अगदी, तेव्हा मी तुला तुझ्यासाठी छान छान अगदी खायला करून सुद्धा दिलं होतं. ते तुला नाही आठवलं का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मग मी तुला तुझी इच्छा विचारू का? तेव्हा कला म्हणते की हो ना, बघ तूच की विचारलं तर चांगलंच होईल, आणि जर तुझ्या इगोला शक्य नसेल तर ते तू मान्य कर, कारण तुम्हाला चांदेकरांना सॉरी थँक्यू म्हणायची प्रथाच नाही, तुमच्या त्या रक्तातच नाही. तर आता रक्तात म्हटल्यानंतर अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत लगेच तटकनी उठतो आणि रक्तात वगैरे असं काही बोलायचं नाही, आणि ठीक आहे चल काय हवं आहे ते सांग बरं. तेव्हा कला सुद्धा अगदी खुश उठते आणि खरं काही मी जे काही मागेल तू ते देशील का? त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ उगाच काही मला असलं चॅलेंज करू नकोस, आणि ठीक आहे चल माग बरं जे काही मागायचं असेल ते. आणि काय ग कुणाशी बोलते तू? द ग्रेट अद्वैत चांदेकरांशी. त्याचा उदारपणा सुद्धा हा तुझ्यासारखा कायम ग्रेटच आहे हे लक्षात ठेव. त्यावर आता कला म्हणते की बघ बर का चांदेकर, खरंच देशील ना तू? तर लगेच अद्वैत म्हणतो की हो हो मागून तर बघ तू. त्यावर आता कला म्हणते की अद्वैत चांदेकर बिझनेसमॅन होण्याच्या अगोदर जेथे जायचा मज्जा करायचा तेथे तेथे मला तुझ्या बरोबर यायचं. तर ते ऐकून आता अद्वैत म्हणतो की काय ग तू काही वेडी वेडी झालीस का? तर कला म्हणते हा हेच, अरे शब्द देऊन सुद्धा तू मागे हटतो. तुम्ही सगळे चांदेकर असेच आहात, शब्द सुद्धा स्वतःचा काही पाळता येत नाही तुम्हाला. अरे आम्ही तर खाल्ल्या मिठाला सुद्धा जागतो, परंतु तुम्ही तर शब्द देऊन सुद्धा तो पाळत नाही. त्यावर आता अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की माझ्या आई जरा गप्प बस, शिकवणे देणं जरा बंद कर आता. ठीक आहे चल. तर कला लगेच खुश होते आणि खरंच ओके खरंच जायचं का? तर अद्वैत म्हणतो की तेव्हा कला ही अगदी खुश होते आणि हसत असते. तर अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि तो सुद्धा खुश होतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नैना मात्र आता ही कलावर खूपच अशी भडकते की काय ग तू आज माझा पाठलाग करत माझ्या म्हणजे सौरभच्या क्लिनिक पर्यंत येऊन पोहोचली होती का? माझ्या गोष्टीमध्ये तुला नाक खुपसायला सांगतं तरी कोण? तेव्हा मात्र आता नैना रागाने तनतन करत असते. तर कला म्हणते की नैना ताई अगं तुझं पोट थोडंसं खाली सरकल्यासारखं नाही का तुला वाटत? त्यावर आता कला आणि अद्वैत हे बाईकवरून तिकडे जेथे कलानी त्याला अगदी मागितलेलं आहे त्याला ती इच्छा तर तेथे घेऊन जात असतो. तर आता लगेच अद्वैत तिला बाईकवर असताना म्हणतो की अगं जरा पदर बघ, तो बाकीच्यांच्या गाडीच्या मध्ये अडकेल नाही किंवा आपल्याच गाडीमध्ये अडकेल. तेव्हा अद्वैत मुद्दाम गाडी हा अगदी फास्ट चालवतो इकडे तिकडे. तर कला म्हणते की अरे पुढे बघून गाडी चालव, आणि चांदेकर अरे बावळट मी पडले असते. तेव्हा मात्र आता कला ही डायरेक्ट त्याला मिठीच मारते आणि आता दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. तर अद्वैतला खूप असा आनंद होत असतो आणि कला ही जाम त्याला आवडते आणि खूप खुश होऊन त्याच्या पाठीवर डोकं ठेवते आणि खूप हसते. तेव्हा आता कला आणि अद्वैत खूप छान असे अगदी फिरायला निघलेले असतात. तर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.